आपल्याला शाळेत शिकवले जाते की गॅलिलिओ गॅलिली या वैज्ञानिकाने इसवी सन 1609 मध्ये टेलिस्कोपचा शोध लावला. पण हिंदूंनी त्याआधीच शतकानुशतके नवग्रहांची पूजा केली होती. हे कसे शक्य झाले? कारण प्राचीन ऋषींनी डोळ्यांनी दिसणारे सूर्य, चंद्र आणि 5 ग्रह मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांची गती व परिणाम समजून घेतले. एवढेच नव्हे तर राहू आणि केतू, चंद्रग्रहण व सूर्यग्रहण समजवणारे अदृश्य बिंदूही त्यांनी सूक्ष्म बुद्धीने शोधले होते. वैदिक काळातील ग्रंथ सूर्य सिद्धांत हा याचा पुरावा आहे. या ग्रंथात ग्रहांच्या गती, त्यांचे प्रभाव आणि गणना इतक्या अचूकरित्या दिल्या आहेत की त्या वाचताना आधुनिक विज्ञानालाही आश्चर्य वाटते. प्राचीन मंदिरे याही ज्ञानाची साक्ष देतात. अनेक प्राचीन मंदिरात नवग्रहांची स्वतंत्र मंदिरे आहेत. भक्त आजही तिथे जाऊन ग्रहशांतीसाठी प्रार्थना करतात. हे सगळे ज्ञान उघड्या डोळ्यांनी केलेल्या निरीक्षणातूनच नव्हे तर ध्यानातून मिळालेल्या अंतरदृष्टीतून आकारास आले. ऋषींच्या मनी विज्ञान आणि अध्यात्म यांची अशी अद्भुत सांगड घडली की ते ब्रह्मांडाला केवळ दूरवर चमकणारे तारे न मानता मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या शक्ती मानू लागले. यावरून हे स्पष्ट होते की टेलिस्कोपचा शोध लागण्याआधीच हिंदू परंपरेत नवग्रह पूजा अस्तित्वात होती आणि ती केवळ धार्मिक श्रद्धेची नव्हे तर सखोल खगोलशास्त्रीय जाणीवेची देणगी होती. धन्यवाद.